आजचा विषय डिक्टेशन. न्यायालयामध्ये गेल्यावरती हा शब्द तुम्हाला ऐकायला येतो की साहेबांनी डिक्टेशन दिलेलं आहे आणि ते स्टेनो जजमेंट तयार करतायत, ऑर्डर तयार करतायत. ते झाले की तुम्हाला बघायला मिळेल. डिक्टेशन ह्या शब्दाबद्दल आणि त्या स्टेनोबद्दल लेखकाने कथा कादंबऱ्यामध्ये, नाटकामध्ये, सिनेमामध्ये बरंच काही लिहिलेलं आहे. म्हणजे ते साहेब कसे असतात आणि ती स्टेनोबाई असती, ती चटपटीत असती, सुंदर असती, काय काय वगैरे वगैरे बरंच काही. पण प्रत्यक्ष काम करताना तसलं काही असत नाही बरं का. काम म्हणजे कोर्टात फक्त कामच असतं. ज्या दिवशीपासनं न्यायाधीश म्हणून होश सांभाळतात, म्हणजे काय, म्हणजे काम सुरू करतात, तेव्हापासनं त्या डिक्टेशनची सवय होती, सुरुवात होती. पहिल्यांदा काही दिवस टायपिस्टवरती भागवावं लागतं, त्यानंतर स्टेनो मिळतं कोणतरी. मग स्टेनो यायच्या वेळेला आपल्याला ते जमेल का, ते स्पीडमध्ये करतात, ते आपल्याला सांगता येईल का, असं काहीतरी वाटतं. आणि मग काम सुरू केल्यानंतर पहिल्यांदा छोट्या छोट्या ऑर्डर डिक्टेट करायच्या आणि त्यानंतर मोठी जजमेंट डिक्टेट करायची, अशी पद्धत. पूर्वीच्या काळी या डिक्टेशनची फार भीती घेतलेली होती लोकांनी. म्हणजे ज्यांना काहीतरी बाकी शिक्षणामध्ये चांगला रस नाही, जे पुढं जात नाही, त्यांना काहीतरी टायपिंग शिक, नाहीतर स्टेनो शिक, असं लोक म्हणायचे. त्यावेळेला स्टेनो म्हणजे फार उत्तम इंग्रजी यावं लागतं, अशी एक समजूत होती. त्यावेळेला पोस्टामध्ये तार जरी लिहिली 1-2 ओळीची, तरी त्यातल्या स्पेलिंगमध्ये ते पोस्टातले लोक चुका काढत होते. हे असं चुकलं आहे, ते तसं चुकलं आहे, आणि दुरुस्त करून घेत. मग प्रत्यक्ष जर बघितलं तर ते स्टेनो लोक असतात काही काही चांगले, काही काही सरावानं होतात. पण सगळेच काय तेवढे भारी असतात असं नाही. काही काही मात्र खूप हुशार असतात. त्या जळगावच्या आमचे एक व्यासबाई म्हणून आहेत, त्या शॉर्टहँडमध्ये एकदम तत्पर आहेत, फटाफट कामं वेळेच्या आधी करून देतात. कोल्हापूरचे अविनाश भोसले म्हणून आहेत लेबर कोर्टामध्ये आमच्या, ते पण असे सुंदर टायपिंग डायरेक्ट करतात मराठी. त्यामुळे इकडे जजमेंट झालं की लगेच तिकडं ऑर्डर बाहेर पडते. धनवडे म्हणून एक आहेत, ते पण असेच आहेत. असे चांगले लोक असले की मग डिक्टेशनला खरी मजा असते.